आज आपण बोलणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल. त्यांच्या आयुष्यातली खास व्यक्ती कोण? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय आणि याचं उत्तर दिलंय स्मृती इराणींनी. चला पाहूया पंतप्रधान मोदींच्या त्या खास व्यक्तीबद्दल. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन. स्मृती इराणी माजी केंद्रीय मंत्री. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी काम केलंय. मोदींची जवळची व्यक्ती कोण असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी जे उत्तर दिलंय त्याने तुम्ही अवाक व्हाल. कोणीच नाही हे त्यांचं उत्तर. हो, ऐकलं ना? कोणी म्हणतं की मी मोदींच्या जवळचा आहे तर तो खोटा बोलतोय असंही स्मृती इराणींनी म्हटलंय. तरी प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे ती व्यक्ती कोण. यावर स्मृती इराणी म्हणाल्या, मोदींच्या डोक्यात स्पष्टता आहे, ती म्हणजे फक्त देशाला काहीतरी द्यायचंय. त्यामुळे मोदी त्याच लोकांना निवडतात ज्यांच्यात देशासाठी काही करण्याची ताकद आणि ऊर्जा आहे. स्मृती इराणी यांनी आणखी एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे मोदींच्या स्मरणशक्तीबाबत. पंतप्रधान मोदींची स्मरणशक्ती कमाल आहे. 2007 मध्ये तुम्ही काय बोललात, कुठला मुद्दा मांडलात हे सगळं त्यांना आठवतं. कामात काटेकोरपणा हीच त्यांची खासियत. स्मृती इराणी हे भाजपातलं एक मोठं नाव. त्यांनी 2019 मध्ये राहुल गांधींना हरवलं. अमेठीत काँग्रेसचा गड उद्ध्वस्त केला. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खाती सांभाळली. मनुष्यबळ विकास, टेक्स्टाईल आणि महिला बाल कल्याण खातं. मात्र 2024 मध्ये किशोरीलाल शर्मा यांनी त्यांना हरवलं. आता त्या राजकारणापासून थोड्या लांब आहेत, पण स्मृती इराणींचं म्हणणं स्पष्ट आहे, मोदींच्या जवळ कोणीही नाही, पण त्यांचा हेतू मोठा आहे. देशाला पुढे नेणं हाच त्यांचा ध्यास. त्यांच्या सोबत काम करणारे सर्व हा ध्यास पूर्ण करतायत. स्मृती इराणी अजून पुढे जाऊन म्हणाल्या, मोदींच्या जवळचा असा कोणीच नाही. जो असा दावा करतो तो खोटं बोलतोय. मोदींचं आयुष्य देशाला समर्पित आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्यासाठी सगळ्यात जवळची गोष्ट आहे ती म्हणजे भारत. नीट ऐकलत ना? पुन्हा ऐका, पंतप्रधान मोदींच्या सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे भारत. तर मंडळी, स्मृती इराणींनी मोदींबाबत असलेला अनेकांचा गैरसमज दूर केलाय. पंतप्रधान मोदींची खास व्यक्ती म्हणजे आपला भारत. 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस. चला पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देऊया. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.